नमस्कार सर्वांना, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहे रामदरा टेम्पलला, जे की पुण्यापासून 25 किलोमीटर आहे आणि हडपसर पासून फक्त 10 किलोमीटर इतके अंतर आहे। तर आपण बरेच अंतर पार केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण रामदरा टेम्पलवरती पोहोचणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इकडचं वातावरण किती छान आहे, पूर्ण हिरवेगार झाडे दिसत आहे आणि डोंगर पण समोरच्या साईडला दिसत आहे आणि टेम्पल पण आता बरेचसे जवळ आलेलं आहे। तर आपण लवकरच पोहोचणार आहोत। रोजच्या कामापासून वैतागले असाल आणि कुठे निसर्गरम्य अशा वातावरणात जाण्याचा विचार करत असाल तर नक्कीच रामदरा टेम्पलला भेट द्या। आजपर्यंत फक्त आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं, पण आज प्रत्यक्ष आम्ही स्वतः तिथे जाणार आहोत। तर आपण थोड्याच वेळात आता पोहोचत आहोत। तुम्ही बघू शकता इकडचं वातावरण कसं दिसत आहे। तर पुणे सोलापूर हायवेला लोणी काळभोर हे गाव येतं। या गावापासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती रामदरा हे निसर्गरम्य टेम्पल बघायला मिळते। तर आता इथून आपल्याला दिसत होते जवळ आलेले, तर आपण मॅपच्याच भरोशावर चाललो होतो आज सुद्धा आम्ही। तर बघू शकता आपण फायनली इथे पोहोचलेलो आहे आणि इथे नाश्ता वगैरे करण्यासाठी समोर हॉटेल्स होते। गाडी पार्किंग केल्याच्या नंतर इथे 10 रुपीज घेतले फक्त 2 व्हीलर पार्किंगला। नंतर आम्ही चाललो होतो आतल्या दिशेने। तर तुम्ही बघू शकता या कमानीपासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि खूप छान वाटत होतं। इकडे पूर्ण जंगल दिसत होतं, पण पलीकडच्या साईडला त्यांनी लॉक केलं होतं, तिकडे जाता येत नव्हतं, म्हणून इकडूनच आपल्याला बघता येणार होतं। तर बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण आहे। इकडे पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे। जर तुम्ही फॅमिली सोबत प्लॅन करत असाल अशा वातावरणामध्ये येण्याचा, तर नक्कीच रामदरा टेम्पलला भेट द्या। तर चला आता आपण जात आहोत मंदिराच्या दिशेने। तर तुम्ही बघू शकता आतमध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांचे मंदिर आहे आणि इथे तुम्हाला महादेवाची शिवलिंगचेही दर्शन होते। तर तुम्ही ही नक्कीच दर्शन करून घ्या आणि तुम्ही या मंदिरावरती कधी आलेले आहात का नक्कीच सांगा। तर बघू शकता या मंदिरांच्या भिंतीवरती रेखीव काम करून मंदिराची शोभा वाढवण्यात आलेली आहे। तर हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे। तर अशा प्रकारे आमचे दर्शन झालेले आहे आणि आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत। इथे दर्शन करून मन खूप प्रसन्न होते आणि माइंड पण खूप
फ्रेश होतो। तर आपण थोड्याच वेळामध्ये बाहेरच्या दिशेने निघणार आहोत। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता आपण इथे थोडा वेळ थांबणार आहोत आणि लगेच निघणार आहोत, तुम्ही बघू शकता। डाउनलोड करून दे। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर कमेंट करायला विसरू नका। कमेंट नक्कीच करा, कारण कमेंटवर पण आपण एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे। आणि उद्या पण आम्ही जाणार आहोत एक लोकेशनला, त्याचा ब्लॉग पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल। चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।